Hello students, we are starting with the next lecture of the units and measurement. So in the last lecture we have seen about the uses of dimension analysis. ह्या डायमेन्शन अनालिसिस मधले आपण पॉइंट 1 आणि पॉइंट 2 बघितलेले आहेत टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन and to establish relationship between the related physical quantities. These exactly 2 points we have studied in the earlier lecture, and here we are moving ahead with the third point, which is given as to find the conversion factor between the units of same physical quantity in two different system of units. Okay, uses of dimension analysis. या युजेसमध्ये आपण पहिला यूज बघितलेला आहे, द फर्स्ट यूज चेकिंग द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. ओके, एक सिंपल फॅक्ट लक्षात ठेवा, करेक्टनेस ऑफ इक्वेशन कशी चेक करायची आहे. समजा आपण एक इक्वेशन घेतली v इज इक्वल टू u प्लस at. तर ह्या इक्वेशनमध्ये LHS आणि RHS ह्या दोघांचे युनिट किंवा डायमेन्शन्स कसे आले पाहिजेत, सेम आले पाहिजेत. म्हणजे व्हीचे डायमेन्शन, यूचे डायमेन्शन आणि a इंटू टी याचे डायमेन्शन्स म्हणजे L M T, यूसाठी L M T आणि AT साठी L M T हे डायमेन्शन कसे आले पाहिजेत, सेम आले पाहिजेत. तर आपण म्हणू शकतो की ती इक्वेशन करेक्ट आहे. So this is the first application of dimension analysis to check the correctness of physical equation. लक्षात राहील हे तुमच्या. ओके, दिस पॉइंट हॅज टू बी रिमेंबर्ड इन युअर माइंड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड ॲप्लिकेशन आपण बघितले टू फाइंड आउट द रिलेशन बिटवीन द डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. टू फाइंड आउट अ रिलेशन, त्याच्यामध्ये आपण बघितलं एक सिम्पल पेंडुलम घेतला होता, अ सिम्पल पेंडुलम. आणि या सिम्पल पेंडुलमचा जो ऑसिलेशन टाईम असतो त्याचा टाईम पिरियड, हा टाईम पिरियड आपण लेंथ आणि ग्रॅव्हिटी यावरती कसा अवलंबून आहे, हाऊ इट इज डिपेंड ऑन लेंथ अँड ग्रॅव्हिटी, दॅट वी आर स्टडीड अँड वी आर एस्टॅब्लिश्ड अ रिलेशन बिटवीन टाईम पिरियड, लेंथ ऑफ थ्रेड, दिस इज द लेंथ ऑफ थ्रेड, अँड ग्रॅव्हिटी with the help of this dimensional analysis. So this is the second application we have studied. Now we are going ahead with the third application of dimension analysis, which is called as to find the conversion factor. It is nothing but what? Conversion factor. Conversion factor between units of same physical quantity. Same physical quantity and two different system of units. आता मी याचं एक्झाम्पल पहिल्यांदा सांगतो, हे समजून घ्या पहिल्यांदा काय आहे, काय सांगितलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी एक युनिट घेतो किंवा एक क्वांटिटी घेतो, फिजिकल क्वांटिटी आहे जी आहे मास इज द फिजिकल क्वांटिटी. आपल्याकडे SI युनिट आणि CGS युनिट असे हे दोन सिस्टीम ऑफ युनिट्स वेगवेगळे आहेत. SI युनिट जे आपण रेग्युलरली किंवा इंटरनॅशनली ज्याचा यूज केला जातो, त्यासोबतच आपल्याकडे CGS युनिट आहे. SI युनिटमध्ये मास मेजर करताना तो केला जातो kg मध्ये आणि CGS सिस्टीममध्ये मास मेजर करताना तो मेजर केला जातो ग्रॅममध्ये. ठीक आहे, बघा सेम फिजिकल क्वांटिटी आहेत म्हणजे मास, सिस्टीम ऑफ युनिट्स मात्र वेगवेगळ्या आहेत. म्हणजे SI सिस्टीम ऑफ युनिट्स आणि CGS सिस्टीम ऑफ युनिट्स. SI मध्ये मास मोजताना kg मध्ये मोजला जातो, CGS मध्ये मास मोजताना तो ग्रॅममध्ये मोजला जातो. मग हे kg आणि ग्रॅम हे दोघे एकमेकाला कसे रिलेटेड आहेत. आता आपल्याला सगळ्यांना जनरली माहिती आहे की 1000 ग्रॅम बरोबर किती असतं, 1 kg असतं. मग 1 ग्रॅम म्हणजे किती, 1 ग्रॅम म्हणजे किती. सो आपण लिहू शकतो 1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ 1 इंटू 10⁻³ kg. बरोबर आहे का.
सो हे जे कन्व्हर्जन्स आहेत म्हणजे एखाद्या दिलेल्या क्वांटिटीचं ग्रॅमचं रूपांतर के जीमध्ये करणं आणि के जीचं रूपांतर ग्रॅममध्ये करणं, हे जे कन्व्हर्जन आहे हे आपण कन्व्हर्जन कुठल्या बेसिसवरती करतो, तर पहिल्यांदा आपल्याला 1 kg म्हणजे किती ग्रॅम हे माहीत पाहिजे. ह्या दोघांच्या मधला कन्व्हर्जन फॅक्टर हा आपल्याला माहिती पाहिजे. हा कन्व्हर्जन फॅक्टर माहिती असेल तर आपण दोन वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट्समधल्या क्वांटिटीज काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. आणि हेच आपल्याला इथं बघायचं आहे कशा पद्धतीनं आपण ह्याचा वापर करू शकतो डायमेन्शन अनालिसिसचा टू फाइंड दिस पर्टिक्युलर रिलेशन. ओके, look at this point what has been given. To find conversion factor between the units of same physical quantities in two different system of units, let us use dimension analysis to determine the conversion of factor between joule in SI unit of work and erg in the CGS unit of work. SI युनिटमध्ये SI सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये जी एनर्जी आहे ह्या एनर्जीसाठी आपण जूल हे युनिट वापरतो आणि CGS युनिटमध्ये सेम एनर्जीसाठी युनिट काय वापरलं जातं तर ते आहे अर्ज. हे जे जूल आणि एर्ज आहे ह्या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे, कसा कन्व्हर्जन फॅक्टर आहे ते शोधून काढण्यासाठी आपण या डायमेन्शन अनालिसिसचा वापर करू शकतो. मग इथे कशा पद्धतीने दिलेलं आहे बघा. लेट अस कन्सिडर 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ज. आपल्याला माहीत नाही आहे, समजूया की आपल्याला एर्ज म्हणजे किती आहे. मग आपण काय कन्सिडर करू शकतो, लेट अस कन्सिडर 1 जूल इज इक्वल टू एक्स एर्ज. आता डायमेन्शन फॉर्म्युला फॉर द वर्क हा काय दिलेला आहे बघा, m⁻1 l⁻2 t⁻². Substituting this above equation we can write m1⁻1 l1⁻2 t1⁻². Similarly x into m2⁻1 l2⁻2 आणि t2⁻². मग काय करूया, x काढायचं आपल्याला, x काढायचं आहे. सो x मी इथं एका साईडला घेतलं आणि ही टर्म ह्या बाजूला घेऊन आलो तर काय होईल, m1/m2⁻1 l1/l2⁻² आणि t1/t2⁻². where suffix 1 indicate SI unit and 2 indicate CGS unit. हे जे m1 घेतलेलं आहे म्हणजे m1 l1 t1 हे SI युनिटसाठी घेतलं आहे. m2 l2 t2 हे कशासाठी घेतलं आहे, CGS युनिटसाठी घेतलेलं आहे. मग त्या क्वांटिटी जर आपण लिहित गेलो म्हणजे m1 हा मास कशामध्ये आहे, SI युनिट ऑफ सिस्टीममध्ये आहे. मग SI मध्ये मास कसा मोजला जातो तर kg मध्ये मोजला जातो. लेंथ कशी मोजली जाते L1 मीटरमध्ये. टाईम कसा मोजला जातो सेकंडमध्ये. बरोबर आहे. त्यानंतर CGS युनिटमध्ये आपण मास कसा मोजतो, ग्रॅममध्ये मोजतो. लेंथ कशामध्ये मोजतो, सेंटीमीटर. आणि टाईम पुन्हा सेकंडमध्येच मोजला जातो. मग आता इथं बघा काय झालेलं आहे, x इज इक्वल टू इथं काय येतं आहे 10⁻³ इंटू g/g 100 इंटू सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर आणि मल्टिप्लाय बाय 1⁻² या ठिकाणी आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय लिहू शकता बघा, x इज इक्वल टू 10⁻³ इंटू 10⁻4 इज इक्वल टू 10⁻7. सो 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 ERG. अशा प्रकारे तुम्हाला इथं टर्म मिळते. सो दिस इज व्हॉट द रिलेशन बिटवीन द SI युनिट ऑफ सिस्टम. ठीक आहे. अगेन अ सिमिलर काइंड ऑफ एक्झाम्पल आय कॅन हॅव हियर. बघा SI युनिट ऑफ सिस्टीममध्ये मास हा कसा आहे, kg मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर CGS मध्ये मास कसा आहे, ग्रॅममध्ये आहे. बरोबर, ग्रॅममध्ये आहे. आता मला काय करायचं आहे बघा, 1 kg इक्वल टू हाऊ मच ग्रॅम असं काहीतरी फाइंड आउट करायचं आहे. 1 kg इज इक्वल टू हाऊ मच ग्रॅम.
सो यासाठी मी ह्या अनालायसिसचा वापर करू शकतो. ह्या दोघांचे जर मी MLT आणि MLT असं जर कम्पेअर केले, ह्या दोघांच्यामध्ये कंपॅरिझन केलं, तर मला 1 kg इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम अशी क्वांटिटी मिळते, हे रिलेशन मिळतं. सो दिस 10⁻³ इज व्हॉट कॉल्ड ॲज अ कन्व्हर्जन फॅक्टर. दिस इज कॉल्ड ॲज कन्व्हर्जन फॅक्टर. म्हणजेच तुम्ही 10⁻³ याचा वापर करून ग्रॅमचं KGमध्ये आणि KGचं ग्रॅममध्ये रूपांतर करू शकता. दॅट्स वाय 10⁻³ इज कॉल्ड ॲज अ कन्व्हर्जन फॅक्टर. मग हे थर्ड ॲप्लिकेशन आहे डायमेन्शन अनालायसिसचं, ज्याचा वापर आपण करून काय करू शकतो, तर दोन वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट्समधल्या सेम फिजिकल क्वांटिटीसाठी आपण एक कन्व्हर्जन फॅक्टर तयार करू शकतो. ओके. आपल्या बुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल 1.4 पेज नंबर 7वरती असणारं 1.4 जे एक्झाम्पल NCERTमधून घेतलेलं आहे, हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे बरं का. 1.4 एक्झाम्पल 1.4. आणि इथे मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो, एक्स्ट्रा एक्झाम्पल. बघा काय एक्झाम्पल आहे. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर P ऑफ अ लिक्विड कॉलम. एक असा लिक्विड कॉलम आहे ज्याच्यामध्ये पूर्ण असं लिक्विड भरलेलं आहे, आणि हे लिक्विड कॉलम जो आहे याचं प्रेशर दिलेलं आहे P. दिस इज प्रेशर P. डिपेंड्स ऑन डेन्सिटी रो, हाईट H ऑफ द लिक्विड कॉलम. आता ह्या ज्या लिक्विडची डेन्सिटी आहे रो, आणि जिथंपर्यंत हे पाणी भरलेलं आहे किंवा हे लिक्विड भरलेलं आहे, ह्या लिक्विडची आपण जर हाईट घेतली तर ती हाईट आहे H. लिक्विड कॉलमची हाईट दिलेली आहे H. अँड ऑल्सो ऑन ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G. युझिंग डायमेन्शन अनालायसिस डिराईव्ह फॉर्म्युला फॉर प्रेशर. किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिक्समधल्या क्वांटिटी आपण एकमेकाला रिलेट करू शकतो. दिस इज द ब्युटी ऑफ डायमेन्शन अनालायसिस. सो डायमेन्शन अनालायसिस याचा फार छान वापर आपण करू शकतो की कुठली एखादी फिजिकल क्वांटिटी घ्या. जसं की समजा एक पाईप आहे उभी, किंवा एक ग्लास आहे समजूया आपण. असा ग्लास की त्याचा डायमीटर खालूनपासून वरपर्यंत सेम आहे. आपल्या घरामध्ये जे त्रिकोण असे कोन लाईक स्ट्रक्चरचे ग्लास असतात तसे नाही, एक सरळ असे गोल असणारे ग्लास, जसे की काचेचे ग्लास असतात बघा त्या पद्धतीचा. सो असा एखादा आपण ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी लिक्विड भरलं, पाणी असू दे, तेल असू दे, काही तुम्ही त्याच्यामध्ये भरलं, आणि ते भरल्यानंतर समजा त्या लिक्विडची डेन्सिटी आहे रो. त्यानंतर तुम्ही जेवढं पाणी त्या ग्लासमध्ये भरलेलं आहे त्या पाण्याची उंची आहे H. आता आपण पृथ्वीवरती राहतो आहे, ह्या पाण्यावरती ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G काम करतं. मग आता ते पाणी जे आहे किंवा लिक्विड जे आहे, त्या लिक्विडमुळे जे प्रेशर तयार होणार आहे ह्या ग्लासवरती किंवा या ग्लासच्या भिंतीवरती किंवा ॲक्टिंग डाऊनवर्ड, हे जे प्रेशर तयार होणार आहे, हे प्रेशर्स डेन्सिटी ऑफ लिक्विड, हाईट ऑफ लिक्विड कॉलम आणि ग्रॅव्हिटी ह्या तिघांच्यावरती अवलंबून आहे. पण ते कसं अवलंबून आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे? हे कशा पद्धतीनं आहे? तर ते चेक करण्यासाठी आपण ह्या डायमेन्शन अनालायसिसचा वापर करू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा स्टेप काय करायची बघा. पहिल्यांदा आपण काय करायचं, लेट P इज इक्वल टू और P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू H⁻⁴ ρ⁻y आणि G⁻z. असे X, Y आणि Z ह्या 3 टर्म घ्यायच्या, हे 3 व्हेरिएबल्स घ्यायचे, अननोन घ्यायचे. त्यानंतर प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून टाकायचा, त्या ठिकाणी कॉन्स्टंट K सबस्टिट्यूट करायचा. हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल मी मुद्दाम यासाठी घेतलेलं आहे की ही सेम स्टेप तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम्पलसाठी फॉलो करू शकता. वेअर K इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी डायमेन्शनली. आता आपल्याला करायचं काय बघा, इथं प्रेशर, ओके, त्यानंतर H म्हणजे हाईट, रो म्हणजे डेन्सिटी आणि G म्हणजे ग्रॅव्हिटी, ह्या सगळ्यांचे डायमेन्शन्स तुम्हाला लिहायचे आहेत. आता प्रेशर जे असतं त्याचं डायमेन्शन कसं दिलेलं आहे बघा, इट इज kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर असं असतं. म्हणून इथं m⁻⁴, l⁻⁻⁴, t⁻⁻² आलेलं आहे. त्यानंतर द हाईट ही कशी आहे,
मीटरमध्ये मोजली जाते, म्हणजे लेंथ आहे. त्याला मास 0 असेल, टाईम 0 असेल आणि L⁻1 असेल. L⁻1 असेल. x आहे तसा हा x तुम्हाला लिहायचा आहे x. आता येऊया आपण डेन्सिटीच्या टर्मकडे. डेन्सिटीचं युनिट आपल्याला माहिती आहे kg/m³. kg/m³. kg म्हणजे काय आला, m⁻1 आला. पर मीटर क्यूब म्हणजे L⁻³ येईल. T⁻0 असणार आहे आणि y आपण आहे तसं लिहिला. त्यानंतर आहे ग्रॅव्हिटी, ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असतं, इट इज मीटर/सेकंड². सो m⁻0 असेल, L⁻1 असेल, T⁻2 असेल आणि ह्याला ब्रॅकेटच्या बाहेर z. आता काय करूया आपण बघा, इथं m⁻0 आहे, m⁻1 आहे, m⁻0 आहे. इथले जे x तुम्हाला दिसत आहेत, हा x, हा y आणि हे z, यांना काय करा, आत mला मल्टिप्लाय करा. म्हणजे इथं काय होईल, एक तर m⁻0 आहे तो 0च राहील, x × 0. इथं y × 1 म्हणजे काय येईल, m⁻y येईल, बरोबर. आणि इथं बघा पुन्हा m⁻0 आहे, सो इथला z आहे, तो z मल्टिप्लाय केल्यानंतर m⁻2 काय होणार आहे, 0च होणार आहे. त्यामुळं तुम्हाला इथं क्वांटिटी काय मिळेल, m⁻0 अशी क्वांटिटी आली. त्यानंतर L बद्दल बघा, इथं आहे L⁻1 आणि हे x आहे, सो तुम्हाला पहिली क्वांटिटी असेल L⁻x. त्यानंतर L⁻³ आहे आणि इथं काय दिलेलं आहे, y, सो इथं काय मिळणार आहे, L⁻³ इथं L⁻1 आहे आणि इथं z आहे, सो L⁻z. म्हणजेच इथं इक्वल टू L⁻² काय होणार आहे, x - 3y + z अशी क्वांटिटी होणार आहे. बघा इथं तुम्हाला दिसेलच, इथं y = 1 आलं, इथं x - 3y + z. मग इथं इक्वल टू -1 कुठून आला आणि इक्वल टू हे 1 कुठून आलं, तर प्रेशरचं जे डायमेन्शन आहे, प्रेशरचं डायमेन्शन इथं किती दिलं आहे बघा, m⁻1, L⁻−1, T⁻². सो ज्यावेळी तुम्ही L साठी x - 3y + z घेतला, विच इज ऑन RHS. हे कुठं आहे, RHSला आहे, RHS. मग कम्पेरिंग पॉवर्स ऑफ LMT ऑन बोथ साईड्स, म्हणजे ही जी पॉवर दिलेली आहे x - 3y + z, ही कशाची आहे, Lची पॉवर आहे. आणि इथं पण Lची पॉवर किती आहे, L⁻−1 आहे. म्हणून आपण ह्या इक्वेशनला ह्या -1शी इक्वेट केलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या. त्याचप्रमाणे इथं T साठी क्वांटिटी काय मिळाली बघा, ह्या ठिकाणी T⁻2z असं मिळालेलं आहे, T⁻2z. आणि इथं T⁻2 काय आहे, -2 आहे, सो -2z = -2. याप्रमाणे तुम्हाला x, y आणि z ह्याच्या क्वांटिटीज किंवा ह्याचे डायमेन्शन्स मिळतील तुम्हाला, त्याच्या क्वांटिटी किती आहेत त्या. सो इथं बघा x = 1, x = 1, y = 1 आणि z = 1. याचा अर्थ काय, आपली जी इक्वेशन होती की P = k × h⁻x, ρ⁻y आणि g⁻z, इथं सगळीकडे काय येईल, 1 1 1 येईल. आणि त्याप्रमाणे आपली इक्वेशन काय तयार होईल, P = h, ρ आणि g. याचा अर्थ लक्षात घ्या, एखाद्या लिक्विड कॉलममध्ये एखादी पाईप आहे, सिलेंड्रिकल पाईप, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरलेलं आहे, तर त्या पाण्याचं प्रेशर किती असेल, हे प्रेशर त्या पाईपची हाईट किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, म्हणजे किती हाईटपर्यंत त्यात पाणी भरलेलं आहे ते. त्यानंतर त्या पाण्याची डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी, ह्या तिन्ही क्वांटिटीवरती हे प्रेशर अवलंबून आहे. सो दिस काइंड ऑफ
relation, the formula for hydrostatic pressure of a liquid column is P is equal to H rho G. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण ह्या डायमेन्शनल अनालायसिसमधून सॉल्व्ह करू शकतो. दिस इज द ब्युटी ऑफ डायमेन्शनल अनालायसिस. सो आता जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे हे एक्झाम्पल तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे. P इज इक्वल टू के एच रो जी हे जे आन्सर आलेलं आहे ते एक्झाम्पल तुम्हाला नोट करून नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे. इट इज अ पार्ट ऑफ युअर नोट्स. सो like this we have finished the 3 different applications of dimensional analysis. Then example 1.4 which has been given, you have to solve that example 1.4. example 1.4 या ठिकाणी दिलेलं आहे बघा हे एक्झाम्पल. सो हे NCERT मधून घेतलेलं आहे. हे एक्झाम्पल समजून घ्या. काही डाऊट असतील तर मला विचारा, मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. ओके, त्यानंतर मी नेक्स्ट पॉईंटकडे चाललो. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालायसिस. हे जे आपण आतापर्यंत बघितलं, डायमेन्शनल अनालायसिस करायचा, इक्वेशन करेक्ट आहेत का नाही बघायच्या, रिलेशन फाइंड आउट करायचं, हे सगळं आपण करतोय ठीक आहे. पण ह्याला काही लिमिटेशन्स आहेत का फिजिक्समध्ये? तर नक्कीच याला काही लिमिटेशन्स आहेत आणि तेच लिमिटेशन्स आपण या ठिकाणी बघतोय. देर आर सम लिमिटेशन्स टू दिस डायमेन्शनल अनालायसिस. व्हॉट इज द फर्स्ट लिमिटेशन? द फर्स्ट वन, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. The value of dimensionless constants can be obtained with the help of experiments only. असे काही डायमेन्शनलेस क्वांटिटीज असतात, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असतात की ज्यांची व्हॅल्यू आपण फक्त एक्सपेरिमेंटेशनमधूनच काढू शकतो. सो तिथं आपण डायमेन्शनल अनालायसिसचा वापर करू शकत नाही. त्यानंतर सेकंड काय दिलं बघा, डायमेन्शनल अनालायसिस कॅनॉट बी यूज टू डिराईव्ह रिलेशन्स इन्व्हॉल्विंग trigonometric, exponential and logarithmic functions as these quantities are dimensionless. ट्रिग्नॉमेट्रिक क्वांटिटीज असतात ना, जसं की साइन, कॉस, टॅन किंवा लॉग ए, लॉग बी, लॉग एक्स, अशा प्रकारच्या ट्रिग्नॉमेट्रिक क्वांटिटीज किंवा लॉगॅरिथमिक क्वांटिटीज आपण या डायमेन्शनल अनालायसिसने काढू शकत नाही. Then the third point, this method is not useful if constant of proportionality is not a dimensionless quantity. जर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, जसं की आता आपण बघितलं ना, P इज इक्वल टू के इंटू एच रो जी. आपण हा जो के घेतलेला होता, हा के काय होता? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी होता. हा जर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी ही जर डायमेन्शनलेस क्वांटिटी नसेल, म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन असतील, तर आपण ह्या डायमेन्शनल अनालायसिसचा वापर तिथे करू शकत नाही. सो डायमेन्शनल अनालायसिससाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही जो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेता तो कसा पाहिजे? डायमेन्शनलेस पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचं युनिट नको. KG, पर मीटर, पर सेकंड असलं कुठल्याही प्रकारचं युनिट त्याला अजिबात नको. इथे इल्युस्ट्रेशन दिलेलं आहे बघा त्याचं. Gravitational force between the 2 point masses is directly proportional to the product of two masses and inversely proportional to square of distance between two. That is F is directly proportional to m1 into m2 upon r square. आपण 11th स्टँडर्डमध्ये हे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकणारच आहोत. त्या ग्रॅव्हिटेशनमधला हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. इथं जो प्रोपोर्शनॅलिटी घेतलेला आहे कॅपिटल जी, प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो घेतलेला आहे कॅपिटल जी, हा जो कॅपिटल जी आहे, हा कॅपिटल जी हा नॉट डायमेन्शनलेस, म्हणजे ह्याला कुठल्या तरी प्रकारचे डायमेन्शन्स आहेत. मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल किंवा इतर कुठलंही असेल, पण ह्याला डायमेन्शन्स आहेत. इट इज नॉट डायमेन्शनलेस क्वांटिटी. या केसमध्ये तुम्ही ह्या फॉर्म्युलासाठी डायमेन्शन अनालिसिसचा वापर करू शकत नाही असं इंडिकेशन इथं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून काय सांगितलेलं आहे. नंबर 4, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन्स, it is not possible to know about their presence using dimensional equation. समजा एखाद्या इक्वेशनमध्ये एकापेक्षा जास्त सेम डायमेन्शनच्या क्वांटिटी असतील तर बऱ्याच वेळा त्यांचा प्रेझेन्स किंवा त्यांचं तिथं असणं हे आपल्याला सापडत नाही डायमेन्शनल अनालिसिसमधून. इथं एक्झाम्पल दिलं आहे, खूप मस्त एक्झाम्पल दिलं आहे बघा.
आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. आता इथं बघा तुम्ही, जर समजा मी ह्यातलं यू टी काढूनच टाकलं आणि फक्त इक्वेशन घेतली एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर, तर तुम्हाला ह्याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन सेम मिळतील. डायमेन्शन तुम्हाला सेम मिळतील, पण ही इक्वेशन बरोबर आहे का? कारण ह्या इक्वेशनमध्ये यू टी हा पार्ट आलेलाच नाही. ॲक्च्युली करेक्ट इक्वेशन का आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, पण ज्यावेळी तुम्ही ही इक्वेशन सॉल्व करायला लागलाय त्यावेळी एस इज इक्वल टू हाफ ए टी स्क्वेअर ही इक्वेशन पण तुमची करेक्ट यायला लागली आहे. त्याच्यामुळे इथं सांगितलेलं आहे की समटाइम्स द प्रेझेन्स ऑफ अनदर डायमेन्शन इज नॉट फाउंड with the help of dimensional analysis. ओके, these are limitations. हे लिमिटेशन सगळ्यांनी वाचा, व्यवस्थित समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड द लिमिटेशन्स. these are some important points of the limitations because some MCQs can be asked from these limitations also. Fine. The next point, which is 1.7, accuracy, precision and uncertainty in measurements. This point exactly we are going to discuss into the next lecture. Fine. Thank you.